श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या कुलदेवीचं आपल्यावर लक्ष आहे. ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते. आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे. हे कसं ओळखावं? तर मित्रांनो, यासाठी हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला समजतं. ती लक्षणे कोणती ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय. तर आपल्या कुणाचे रक्षण करते आणि आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो. म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते. प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते. जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल, तर कोणाची रेणुका देवी असेल, किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तर कोणाची काली मातासुद्धा असेल आणि कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल. घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते, अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा, त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपस्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुळदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते. आपल्या कुळातील तिची सेवा घडत आलेली आहे. जर एखाद्या घरची कुळदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात. अशा घरांमध्ये सतत भांडणं देखील होत असतात. घरांमध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही. त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येते. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे. म्हणजेच तिची साधी पूजा करायला पाहिजे, तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे, तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका. तसेच आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी माणसं असतात. म्हणजेच आपले आजोबा असतील, आपले पणजोबा असतील, त्यांचे वडील असतील, अशी वृद्ध माणसं, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते. वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेले पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे, तिचा आदर सन्मान केला पाहिजे. घरात जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले पाहिजे, ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो. त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही. एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते. त्यासाठी आपण आपल्या देवघरांमध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवला असतो. विना कलश देवारा असू नये. कुलदेवीचा कलश स्थापन करावा. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपस्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही. जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी किंवा एखादं नवीन शुभ कार्य होतं, बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य जावे. तसेच नवीन कामांची सुरुवात करतेवेळी त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवले पाहिजे, तिचे स्मरण केले पाहिजे. आपल्याला त्या कामांमध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. एवढे केले तरी देखील पुरेसे आहे. काही खास संकेत आपण पाहणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, ती तुमच्या घरामध्ये निवास करत आहे. पहिलं लक्षण आहे, त्यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही. ते काम निर्विघ्नपणे पार पडतो. म्हणजेच त्या घरातील व्यक्तींनी जी काही कामं हाती घेतली आहेत ती काम पूर्णत्वास जातात, ती काम थांबत नाहीत. त्यांना ते कामामध्ये
म्हणजेच कितीही साधं काम असलं किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील, तर तुम्ही समजून घ्या की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून देवीचं काहीतरी करणं चुकतं आहे. तिचे काहीतरी करायचं राहतं. त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब, सहपरिवार, लहान मुलाबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचे, तिची ओटी भरावी, तिचा मान-सन्मान पूर्ण करावा आणि नवरात्रीमध्ये 9 दिवसांचे उपवास तिच्यासाठी करायचे. एवढं केलं तरी सुद्धा भरपूर आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीसाठी येते ते सर्व आपल्याला करायचं आहे. मग उपवास असतील किंवा तुमच्या कुलदेवीचं काही कार्य असेल, सुवासिनी जेवायला घालणं असेल, अशा प्रकारे जी कार्य येतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा, घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे. जरी मूळ ठिकाणी जाणे जमले नाही तरी आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जावे. आपण कुलदेवीची सेवा करत असतो. कुलदेवीचा शुक्रवार हा वार असतो. जमले तर त्या दिवशी उपवास करावा. घरातील एखाद्या व्यक्तीने शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना भेटतो. आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे. अशा व्यक्तींना प्रत्येक कामांमध्ये यश मिळते. कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही. त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते. दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार घेतात. त्यामुळे त्या घरामध्ये ग्रहकलह म्हणजेच भांडण अजिबात होत नाहीत. त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात. त्यांच्याशी मानाने वागतात. त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत. त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात. त्या घरातील जे काही कर्ती पुरुष असतात किंवा कर्ती व्यक्ती असते त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतात. हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही सर्व काम अगदी सुरळीतपणे, सहजपणे घडून येतात. तिसरे लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. घर जर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल की घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारलेलं आहे, अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल, तर घरात आल्यावर अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल, तर समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसं वाटत नाही, आपल्या घरी जाऊन नाही. कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे, त्यांना कदाचित माहिती असतं की घरातील वातावरण अजिबात चांगले नसते. घरामध्ये सतत खटके उडतात किंवा घरामध्ये सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होत असतं. अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे. तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे. आपण समजून घ्यायला पाहिजे की घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो, असं त्यांना वाटतं. म्हणजेच थोडक्यात काय, तर आता घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. घरामध्ये राहणारे व्यक्ती अगदी मिळून मिसळून राहतात. इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात, कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत. अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा घरी कधी जातोय असं होतं. साहजिकच अशा घरावर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते. कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराच्या व्यक्तीवर असतो. 4. यानंतर चौथं लक्षण असं की घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी. त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे की नाही. संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावे, म्हणजेच काय तर थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावं, यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करावे लागत नाही, तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास असतो. कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण कधीकधी काय होतं की काही जणांच्या घरी मूल होत नाही. अपत्यप्राप्तीसाठी अशा कुटुंबांमध्ये अडचणी येत राहतात. जोडप्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाले तरीही अपत्यप्राप्ती होत नाही. साहजिकच कुलदेवीची सेवा होताच त्या घरामध्ये सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते. परंतु ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही
त्या घरामध्ये वंशवृद्धीसाठी अडचणी येतात. 5 वर्षानंतर लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणत्याही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो. यामुळे कितीही प्रबळ वाईट सक्रिय शक्ती असली, कोणी कितीही आपल्या घरावरती करणीबाधा केली, वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे, कुलदेवीच्या शक्तीमुळे ती करणीबाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही. यानंतर सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुलदेवीची आपल्याकडून काही सेवा करण्याचं चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल, तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते व आपल्याकडून काही चुकत असेल, ती आपल्यावर नाराज असेल, तर ती अवश्य संकेत देते. तर मित्रांनो, किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते. आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती, देवीने हे करायला सांगितलं आहे, देवीने दर्शनाला यायला सांगितलं आहे, असं सांगितलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतांद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. ती आपल्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देते. किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असतील, तर त्यांचे संकेतसुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते. कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे. त्या कुळाचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते. कुलस्वामिनींचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल, तर आपल्या कोणत्याही कार्यांमध्ये बाधा येऊ नये, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असेल, तर त्यासाठी फक्त एकच काम करायचे, ते म्हणजे कुलदेवतांचं कोणतेही कार्य अजिबात चुकवायचं नाही. किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू, नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील, तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो. आपल्या घरी काही शुभ कार्य असेल, तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तिचं स्मरण करायला विसरू नका. तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका आणि आशीर्वाद अवश्य घ्या. मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल. तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल. अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट, कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती कधीच येणार नाही. जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर येणार असेल, तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग देखील नक्कीच दाखवेल. कुलदेवीचे आपल्या घरावर लक्ष आहे किंवा तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहे, हे अनेक प्रकारच्या सूचक घटनांवरून जाणून शकते. या गोष्टी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जातात. खाली याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. कुलदेवीचे लक्ष असल्याची लक्षणे. घरात सौख्य आणि समाधान. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, सुसंवाद आणि एकोप्याचे वातावरण असते. संकटे आली तरी ती सहजपणे टळतात. नियमित शुभ कार्य घडते. विवाह, नेमिंग सेरेमनी, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्ये निर्विघ्न पार पडतात. कुठल्याही अडथळ्यांशिवाय मंगल प्रसंग घडतात. स्वप्नातील संकेत. कुलदेवीचे दर्शन स्वप्नात होणे. देवीचे मंदिर, दिवा, फूल, देवीची मूर्ती वगैरे स्वप्न पडणे. स्वप्नात देवीने काही सांगणे किंवा आशीर्वाद देणे. नैसर्गिक चिन्हे आणि चमत्कार. कुलदेवीच्या मूर्तीसमोर दिवा स्वतः पेटणे आणि अग्नी न विझता अखंड तेवत राहणे. देवीच्या मंदिरात गेल्यावर अचानक शांतता किंवा दिव्य अनुभूती मिळणे. आरोग्य आणि समृद्धी. घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहणे. आर्थिक प्रगती किंवा अडकलेली कामे पूर्ण होणे. संकटातून आश्चर्यकारक सुटका. एखाद्या मोठ्या अपघातातून थोडक्यात बचाव होणे.
अशक्य वाटणारी समस्या सहज सुटणे, देवीच्या उत्सवात किंवा पूजेत विशेष अनुभव, पूजा करताना अंगावर रोमांच येणे, डोळ्यातून अश्रू येणे अथवा शरीरात ऊर्जा जाणवणे, देवीच्या फोटो मूर्तीसमोर अचानक सुगंध येणे किंवा फुलांचे हालचाल करणे. काय करावे? हे लक्ष कायम राहावे म्हणून नियमित कुलदेवीची पूजा करावी, विशेषतः कुलाचारानुसार. दरवर्षी कुलदेवीच्या मंदिराला भेट द्यावी. कुलाचार, नात्यांमध्ये आदर राखावा आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे. कधीही कुलदेवीचा अवमान करू नये किंवा तिच्या नियमांपासून दूर जाऊ नये. हवी असल्यास मी कुलदेवी पूजनाची संपूर्ण प्रक्रिया किंवा मंत्रसुद्धा सांगू शकते. कुलदेवीचे लक्ष असल्याच्या अजून सूचक गोष्टी. नंबर 1. देवळात जाण्याची प्रेरणा होणे. अचानक कुलदेवीच्या देवळाला जाण्याची इच्छा होणे किंवा कोणीतरी बोलावणं देणं. तिथे गेल्यावर मनाला शांती मिळणे, विशेष भावना निर्माण होणे. नंबर 2. देवीच्या नावाचा अनेकदा कानावर येणे. कुठेही गेले तरी देवीच्या नावाचा उच्चार कानावर पडणे. अज्ञात लोकांकडून देवीबद्दल चर्चा ऐकू येणे. नंबर 3. मुलाबाळांमध्ये प्रगती. घरातील लहान मुलं हुशार, आज्ञाधारक आणि निरोगी असतात. शिक्षण, करिअर किंवा विवाह यश मिळते. नंबर 4. अनपेक्षित मदत मिळणे. अडचणीत असताना योग्य वेळी योग्य व्यक्ती मदतीला येणे. नकारात्मक स्थितीतून अचानक सकारात्मक वळण येणे. नंबर 5. स्वतःमध्ये एक आध्यात्मिक ओढ निर्माण होणे. ध्यान, मंत्रजप किंवा पूजेविषयी आपसूक ओढ वाटणे. देवीविषयी श्रद्धा अधिक वाढत जाणे. नंबर 6. घरात संकट असताना देवीच्या नावाने सुटका होणे. देवीचे नाव घेतल्यावर भय किंवा संकट टळणे. एखाद्या आजारावर औषध न चालल्यावर देवीच्या प्रसादाने बरे होणे. कुलदेवीच्या आशीर्वादाचे फायदे. कुलकुटुंबात शांतता आणि परस्पर प्रेम वाढते. वारंवार होणारी अपयश थांबतात. दुर्भाग्य कमी होते. पिढ्यानपिढ्या कुलाचं रक्षण होतं. कुलदेवीचा कोप झाल्यास काय लक्षणं दिसतात? घरात सतत वाद, आजारपण किंवा अपघात होणे, अपयश, मानसिक अस्वस्थता, अडथळे. कुलदेवीच्या स्वप्नात रागवलेली अवस्था दिसणे. घरातील पूजेसमयी नेहमी दिवा विझणे, प्रसाद सडणे. टिप: कुलदेवी ही फक्त श्रद्धेचा भाग नाही, तर ती आपल्या पिढ्यांच्या रक्षणासाठी कार्यरत असते. म्हणून तिच्याबद्दल शुद्ध मनाने भक्ती आणि आदर ठेवणे आवश्यक असते. व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.